नमस्कार मंडळी, मी सावित्रा. तर बघा माझी ग्लू गन आहे ना, किंवा हॉट गन म्हणा तुम्ही, तर ती खराब झालेली आहे. आणि म्हणजे त्याचा नॉब आहे ना प्रेस करायचा, तोच चालत नाही आहे. याचं रिझन मला पण माहीत नाही. तर आता गन खोलणार आहे आणि माझी कोणती पण मशीन असू द्या मी स्वतः रिपेअर करते. तसंही मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, ते माझ्यासाठी काही खूप अवघड नाही आहे. आणि घरात सर्व इन्स्ट्रुमेंट असतातच हजबंडचे, ते पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि स्वतःची कामं घेतात. त्यामुळे तर बघा इथं मी ग्लू गन खोलून घेतले आणि इथं बघाल तुम्ही तर आपली जी स्प्रिंग राहते नॉबला कनेक्ट, जे प्रेस केल्यानंतर पुढं सारते, ती स्प्रिंगच तुटलेली आहे पूर्ण. तर आता याच्यावरती सोल्युशन मी काही नवीन स्प्रिंग आणायला जाणार नाही, कारण माझं वर्कलोड खूप आहे. मी उलन रांगोळी बनवते, तर त्याच्यासाठी मला ग्लू गन लागते. तर बघा ही स्प्रिंग ना मी हातानेच व्यवस्थित करणार आहे, अटॅच करणार आहे टेम्पररी, नंतर नवीन घेऊन येईन शक्यतो. आणि बघा आता किती व्यवस्थित वर्क करायला लागले, तुम्हाला पुढं समजेलच. तर बघा तुम्ही पण असं ती स्प्रिंग जोडू शकता किंवा नवीन आणून जोडू शकता तुमच्याकडे जर टाईम असेल. आता मी ही ग्लू गन जोडून घेणार आहे. सर्व जे स्क्रू काढले होते ते ॲज इट इज जिथले तिथं लावून घ्या तुम्ही. आणि बघा मी ही लावून घेतले स्क्रू इथं. आणि नंतर आता बघा वर्क कसं होतं आहे, दिसतंय व्यवस्थित नॉब वगैरे प्रेस होतो आहे आणि पुढंसुद्धा जाते. तर तुम्ही पण असंच करा, जेणेकरून तुमची ग्लू गन नीट होईल. आणि प्रत्येकच कामाला जर म्हटलं 200 250 रुपये ग्लू गनला घालवायचे, तर ते योग्य नाही आहे. आणि मी खूप हार्डवेअरमध्ये किंवा रिपेअरिंग शॉपमध्ये विचारलं ग्लू गन रिपेअर करता का, तर ते नाही बोलले होते. नंतर म्हटलं आपल्याला येतं तर आपणच रिपेअर करू. चला मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.